दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिर येथून श्रीराम रथोत्सव मोठ्या जल्लोषात निघत आहे। याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा कसा बंदोबस्त असणार आहे याविषयी सविस्तर माहिती पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। नाशिकमध्ये श्रीराम रथ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। त्याचबरोबर लाखोच्या संख्येने गंगा घाट परिसरात भाविक हे रथ बघण्यासाठी येतात। नाशिक पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे, त्याचबरोबर आता पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर आहेत आणि आपण आता त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे। सर नमस्कार। सर, गंगा घाट परिसरामध्ये लाखो संख्येने भाविक रथ बघण्यासाठी येतात, कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त असणार? नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रामरथ आणि गरुड रथ आज रोजी निघत आहे। त्या बंदोबस्तासाठी आमचे झोनचे DCP साहेब श्री किरण कुमार चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः 4 ACP, टोटल 60 अधिकारी आणि जवळजवळ 400 लोकांचा आमचा बंदोबस्त लागलेला आहे। याशिवाय दहशतवाद विरोधी पथकाचे जे काम करणारे कर्मचारी ते सगळ्या पोलीस स्टेशनचे राहणार आहेत। ट्रॅफिकचा बंदोबस्त वेगळा लावण्यात आलेला आहे आणि SB शाखेचा म्हणजे आमची विशेष शाखा जी असते त्याचा बंदोबस्त वेगळा लावण्यात आलेला आहे। आता आपण सरांशी पोलीस बंदोबस्त कसा असतं संपूर्ण त्यांनी माहिती सविस्तर दिलेली आहे। दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक।